या लोकांसाठी ती न्यायालयीन पद्धतीने आज न्यायालयामध्ये जो काही दावा लावला त्या दाव्याच्या माध्यमातून लढत आहे। आणि ही जनलोक प्रतिष्ठान फक्त आम्ही 9 सदस्य कमिटीची नसून ही सर्व PSL मधील ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली त्या सर्व गुंतवणूकदारांची आणि फील्ड असोसिएट या सर्व तुम्हा लोकांची जनलोक प्रतिष्ठान सामाजिक संस्था आहे। तर हा लढा देत असताना जनलोक प्रतिष्ठानने आज तक 2.5 वर्ष या पूर्ण विषयावरती काम केलंय आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरी मीटिंग घेऊन तिसऱ्या ठिकाणी जायचं। तसं जनलोकनी आतापर्यंत कधीही केलं नाही। आमच्या हिशोबाने कोल्हापूर आता हे कोल्हापूरचा एरिया आहे, कोल्हापूरमध्ये कमीत कमी 4थी मीटिंग आमची लागते। परवा दिवशी कराडमध्ये पण झाली, त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये पठाण, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, अहमदाबाद याही ठिकाणी आमच्या मीटिंग झाल्या। त्याने प्रत्येक कस्टमर जवळ ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी प्रत्येक जण अनुभवते आणि त्याची जाणीव जनलोक प्रतिष्ठानला आहे। म्हणून आम्ही रात्रंदिवस कार्यरत आहोत आणि कार्यरत राहणार आहोत। त्रास देते ती 2-4 वेळा घराशेजारी वाड्यातली पण आहे ती पण 4 वेळा भांडणं झाली। अशी भांडणं झाली तर खूप झाली भांडणं, कोण ऐकत नाही आमचं। मग एक सिनियर सुद्धा येत नाही, हेडगे साहेब, माळी साहेब आणि बुधे साहेब दररोज गाड्या घेऊन येत होते ती। आणि मी 8-8.5 लाखाचं काम केलेलं आहे, तरी ती घरी येऊन या म्हटलं तर सांग येत नाही। ती सुतार साहेब एक वेळ आलं, त्याच्याबरोबर ती माळी साहेब आले, युबी माळी, ती हेडगे बुधे कोण सुद्धा आलेली नाही। ती परवा फोन केला तर ह्यो म्हणतो त्याला करा, तो म्हणतो त्याला करा फोन, हेडगे उचलत नाही, म्हणतो दिंडीला गेलाय तो। आणि मग दिंडी यांची आमची इथं भांडणं लागली, ती म्हणले ह्यांची दिंडी कशाला पाहिजे आम्हाला, तर त्यांना सांगा अजून पण मी तिकीट काढते म्हटलं कस्टमरला, चला तुम्ही ऐकाय आली नाही ती आज। मग त्यांना घरी येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे। सुतार साहेब आमच्या ह्याच्यात नसून ते आले होते आमच्या घरापर्यंत, त्यांनी सांगितलं। ती म्हणते आता म्हणते ती त्यावेळेला सांगून गेला जानेवारी महिन्यात होईल म्हणून, त्याला किती महिने झाले। तुम्ही काही करा, मसरं का तुमचं घर का पहिलं पैसे द्या म्हणून सांगितलंय। किती वेळा तुम्ही सांगताय 2 महिन्यानं होईल, 4 महिन्यानं होईल, 6 महिन्यानं, आम्ही आता अजिबात ऐकणार नाही। आम्ही